नमस्कार मित्रांनो, मी रसाळ सर, संस्थापक यथार्थ सायन्स अकॅडमी पैठण. आज आपण रोटेशनल डायनामिक्स या चॅप्टरमधले काही एक्झाम्पल पाहणार आहेत. सर्वांनी व्यवस्थितपणे लक्ष द्या. आता या ठिकाणी चॅप्टर 1 रोटेशनल डायनामिक्स आहे आणि त्या चॅप्टरवरती आधारित काही एक्झाम्पल आपण पाहणार आहे. लक्षात घ्या. पहिले एक्झाम्पल काय दिले बघा. कॅल्क्युलेट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए सिस्टीम of 2 point masses 3 kg and 5 kg placed are perpendicular distance of 0.4 meter and 0.6 meter respectively from the common axis of rotation. म्हणजे त्या ठिकाणी त्यांना सांगितले की मोमेंट ऑफ इनर्शिया सिस्टीमचा आपल्याला काढायचं आहे. एक मास आहे 3 kg, दुसरं मास आहे 5 kg आणि ते आपण त्या ठिकाणी प्लेस केलेले आहेत. परपेंडिक्युलर डिस्टन्सेस त्यांचं दिलेलं आहे अबाउट अन ॲक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं 0.4 मीटर अँड 0.6 मीटर. आता या ठिकाणी काय करायचं बघा. सिस्टीमचा इनर्शिया जो आहे टोटल तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे बघा. इथं I is equal to I1 plus I2. एक मिनिट. I1 ची व्हॅल्यू काय असणार आहे. M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर. आता फर्स्ट मास जे आहे ते किती आहे 3 kg आणि दुसरं सेकंड मास जे आहे ते किती आहे 5 kg. बरोबर. किती 5 kg. त्याच्या करस्पॉन्डिंग जे डिस्टन्स आहे 0.4 आणि 0.6. बरोबर. मग M1 ची व्हॅल्यू 3 kg, मग इथे टाकायची 3 kg व्हॅल्यू. त्यानंतर आहे R1 ची व्हॅल्यू. R1 किती आहे 0.4 मीटर, दॅट इज 0.4 चा काय येणार आहे स्क्वेअर प्लस M2 ची व्हॅल्यू किती आहे. M2 आहे 5 kg आणि डिस्टन्स किती 0.6. मग या ठिकाणी किती येणार 5 इंटू 0.6 चा स्क्वेअर. मग किती येणार आहे बघा 3 तसंच राहील आणि 0.4 चा स्क्वेअर किती येणार आहे 0.16 प्लस 5 तसंच राहणार आहे आणि 0.6 चा स्क्वेअर किती येणार आहे 0.36. देअरफॉर वी कॅन राईट 16 त्रिक किती येणार आहे 48. मग 0.48 प्लस 5 ने याला गुणायचे 36 ला 5 30. हातच्या इथं 3 5 त्रिक 15 आणि 3 18 आणि दोन संख्येच्या आधी पॉईंट येईल 1.8 येईल आणि मग यांची बेरीज करायची आपल्याला. इथं 1.80 आणि 0.48 यांची बेरीज किती होईल तर इथे येणार आहे 8, इथे येणार आहे 8 आणि 4 12, हातच्याला 1 आणि 2.28. मग या ठिकाणी सिस्टीमचा इनर्शिया किती आला 2.28 kg मीटर स्क्वेअर. हे पहिलं तुम्हाला मिळणार आहे पहिल्या प्रॉब्लेमचं उत्तर. समजले. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहणार आहे बघा. 3 point masses 2 kg, 4 kg and 1 kg are located at a distance 0.5 meter, 1 meter and 0.8 meter respectively. आता सिस्टीमसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया बाळांना आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर टोटल इनर्शिया जो आहे तो कॅपिटल I इज इक्वल टू I1 प्लस I2 प्लस I3 असेल. I1 ची व्हॅल्यू काय असणार M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर प्लस M3 R3 स्क्वेअर. आता या ठिकाणी M1 कुठला असणार आहे 2 kg आणि R1 काय असणार आहे 0.5 kg. मग इथं M1 ची व्हॅल्यू आली 2, R1 ची व्हॅल्यू आली 0.5 त्याचा स्क्वेअर प्लस M2 किती असणार आहे 4 kg आणि R2 किती असणार आहे 1 मीटर. मग इथं किती येणार आहे 4 इंटू
0.5चा स्क्वेअर प्लस M2 असणार आहे 4 इंटू 1चा स्क्वेअर आणि प्लस M3 किती असणार आहे, M3 असणार आहे 1 आणि त्या ठिकाणी 0.8चा स्क्वेअर. बरोबर. मग आता इथे लक्षात घ्या, या ठिकाणी 2 तसंच राहील, 0.5चा स्क्वेअर येणार 0.25 प्लस 4 इंटू 1 दॅट इज 4 प्लस 1 इंटू 0.8चा स्क्वेअर 0.64. आता इथं 2 इंटू 0.25 येणार आहे 0.5 प्लस 4.64 आणि या दोघांची बेरीज करावं लागेल आपल्याला. हे 4 तसंच राहील, 6 आणि 5 11, इथं पॉईंट येईल, इथं कॅरी 1 येईल आणि 4 आणि 1 5 येईल. तुमचं उत्तर मिळणार आहे 5.14 kg मीटर स्क्वेअर. म्हणजे सिस्टीमचा त्या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार आहे, 5.14 kg मीटर स्क्वेअर. नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल असेल बघा. अ रिजिड बॉडी ऑफ मास 12 kg अँड मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ 3 kg मीटर स्क्वेअर अबाउट एन ॲक्सिस गिवन ॲक्सिस, डिटरमाइन द रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचे बाळांनो. आता लक्षात घ्या, रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला आहे k इज इक्वल टू रूट ऑफ I अपॉन m. देअरफॉर रूट ऑफ I ची व्हॅल्यू किती आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया आहे 3 डिवायडेड बाय त्या ठिकाणी मास किती आहे 12, 3 3 एके 3, 3 चौक 12, म्हणजे 1चं वर्गमूळ 1 येईल आणि 4चं वर्गमूळ 2 येईल. म्हणजे तुम्हाला रेडियस ऑफ गायरेशन मिळेल 0.5 मीटर. काय मिळेल, 0.5 मीटर. मीटर. याचा युनिट ऑफ रेडियस ऑफ गायरेशन इज मीटर. नेक्स्ट पुढचा प्रॉब्लेम आहे बघा. अ फ्लाय व्हील हॅज 25 kg मोमेंट ऑफ इनर्शिया 8 kg मीटर स्क्वेअर अबाउट द ॲक्सिस ऑफ रोटेशन, कॅल्क्युलेट इट्स रेडियस ऑफ गायरेशन. सेम एक्झाम्पल आहे, लक्ष द्या व्यवस्थितपणे. रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला आहे k इज इक्वल टू रूट ऑफ I अपॉन m. Here moment of inertia is 8 and mass is 25. divided by 25. आता या ठिकाणी इथं √2 तसंच राहील आणि 4चं वर्गमूळ येणार आहे 2 आणि 25चं वर्गमूळ किती येणार आहे या ठिकाणी 5. मग इथं येईल 5 1 जा 5 आणि इथं 5 0 पॉईंट, इथे येईल 0, 5 4 जा 20, म्हणजे 0.4 इंटू 1.414. मग 0.4 न मल्टिप्लाय करायचे. 4 चौक 16, अच्छाला 1, 4 1 4 आणि 1 5, 4 चौक 16, अच्छाला 1, 4 1 4 आणि 1 5, 3 आणि 1 4, 4 संख्येच्या आधी पॉईंट येईल, म्हणजे 0.5656 मीटर असं रेडियस ऑफ गायरेशन येणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बेस्ट आहे कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. बघा, बॉडी रोटेटिंग अबाउट एन ॲक्सिस हॅज मोमेंट ऑफ इनर्शिया इज 0.6 kg मीटर स्क्वेअर अँड इट्स अँग्युलर वेलोसिटी इज 12 रेडियन पर सेकंड. फाइंड इट्स कायनेटिक एनर्जी. आपल्या लक्षात घ्या, आपल्याला माहिती आहे की ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी 1/2 mv² आहे आणि रोटेशनल कायनेटिक एनर्जी किती आहे 1/2 I ओमेगा स्क्वेअर. म्हणजे इथं कायनेटिक एनर्जी आपल्याला रोटेशनल काढायची आहे. तर आपला फॉर्म्युला आहे बघा, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 इंटू I इंटू ओमेगा स्क्वेअर. 1/2 तसंच राहील. मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेला आहे 0.6, इथं 0.6 येईल आणि ओमेगाचा स्क्वेअर म्हणजे 12चा वर्ग. बरोबर. मग या ठिकाणी 2 जर 0.6ला जर भागलं तर 0.3 येईल आणि 12चा वर्ग किती आहे 144. 3
144 ला गुणायचे, 3 चोक 12, 3 चोक 12 आणि 1 13, हातच्याला 1, 3 1 3 आणि 1 4, आणि 1 घरी इकडे येईल म्हणजे इथं पॉईंट येईल 43.2, आणि कायनेटिक एनर्जी कशामध्ये बाळांनो येणार आहे, जूल मध्ये. कायनेटिक एनर्जी SI युनिट काय आहे, जूल आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. A wheel has moment of inertia 2.5 kg meter square and rotate at 240 rpm. Calculate its kinetic energy. Rotational kinetic energy. Same example आहे, लक्ष द्या. Rotational kinetic energy is equal to 1/2 I into omega square. या ठिकाणी 1/2 तसंच राहील. मोमेंट ऑफ इनर्शिया बाळांनो दिलाय 2.5 आणि ओमेगाची जी व्हॅल्यू आहे ती 240 rpm दिली. लक्षात घ्या, 240 rpm दॅट इज 240 रिव्होल्यूशन पर मिनिट. मग 240 तसंच राहील. रिव्होल्यूशनचा अर्थ असतो 2π रेडियन आणि पर मिनिट म्हणजे किती आहे, 60 सेकंद. म्हणजे अँग्युलर वेलोसिटी तुम्हाला मिळणार आहे इथं 60 एक्के 60, 60 चोक 240 आणि 4 दुने 8 म्हणजे 8π रेडियन पर सेकंद हे अँग्युलर स्पीड असेल. आपल्याला ती व्हॅल्यू इथे टाकायची की 8π स्क्वेअर. आता लक्षात घ्या, या ठिकाणी 2.5 च्या निम्म येणारे 1.25 गुणुले 8चा वर्ग येणारे 64 आणि गुणुले पायचा स्क्वेअर. पायचा स्क्वेअर त्याची व्हॅल्यू जर आपण 10 पकडली तर या ठिकाणी किती येणार, 10 न जर याला गुणलं तर 12.5 गुणुले 64. आता यांचं काय करायचं, आपल्याला गुणाकार करायचं. 12.5 गुणुले 64 ते त्याचं उत्तर असेल 12.5. आता इथं बघा 64 गुणुले 12.5 इथं येणार आहे 4 पंचे 20, हातच्याले 2, 4 दुने 8 आणि 2 10, हातच्याला 1, 4 एके 4 आणि 1 5, 6 9 आहे 6 पंचे 30, हातच्याले 3, 6 दुने 12 आणि 3 15, हातच्याला 1, 6 एके 6 आणि 1 7. यांची काय करायची बेरीज. 0 0 0 8 किती संख्येच्या आधी पॉइंट आहे, 1 संख्येच्या आधी पॉइंट आहे म्हणजे किती येणार आहे 800 येईल. किती येणार आहे 800. मग या ठिकाणी येणार आहे 800 जूल. कायनेटिक एनर्जी किती येणार आहे 800 जूल. समजले. नेक्स्ट एक्झाम्पल. टॉर्कवर अवलंबून एक्झाम्पल दिलेत बघा. कॉन्स्टंट टॉर्क ऑफ 30 न्यूटन मीटर ऍक्ट्स ऑन ए बॉडी ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया 6 kg मीटर स्क्वेअर. फाइंड द अँग्युलर ऍक्सेलरेशन प्रोड्यूस इन द बॉडी. आपल्याला बाळांनो फॉर्म्युला माहिती आहे की टॉर्क इज इक्वल टू काय, टॉर्क इज इक्वल टू I इंटू अल्फा. टॉर्क इज इक्वल टू काय, I इंटू अल्फा. हा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे. टॉर्क इज इक्वल टू I इंटू अल्फा. मग आपल्याला अँग्युलर ऍक्सेलरेशन पाहिजे असेल तर अल्फा इक्वल टू काय येणार आहे टॉर्क अपॉन I. टॉर्कची व्हॅल्यू किती आहे 30 डिवाइड बाय मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे 6. 6 एके 6, 6 पंचे 30. अल्फा किती आला 5 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. रेडियन पर सेकंड स्क्वेअर काय अँग्युलर ऍक्सेलरेशनचं SI युनिट. नेक्स्ट. एकदम सोपे एक्झाम्पल दिलेले आहेत, बेसिक एक्झाम्पल आहेत. सेकंड एक्झाम्पल बघा. अ टँजेन्शियल फोर्स ऑफ 50 न्यूटन इज अप्लाइड ॲट अ डिस्टन्स ऑफ 0.2 मीटर from the axis of pulley whose moment of inertia is 1.2 kg meter square. Calculate the angular acceleration of the pulley. सेम एक्झाम्पल आहे, लक्ष द्या. आता अँग्युलर ऍक्सेलरेशन आपल्याला काढायचे. टॉर्क इक्वल टू फॉर्म्युला आहे I इंटू अल्फा. त्याच्यावरून अल्फा इज इक्वल टू काय टॉर्क अपॉन I. पण आपल्याकडे बाळांनो टॉर्क दिलेला या ठिकाणी नाहीये. मग टॉर्कची व्हॅल्यू काय असते R इंटू F डिवायडेड बाय I. मग R आपल्याला माहिती आहे बाळांनो, R आहे 0.2 मीटर. फोर्स आपल्याला माहिती आहे बाळांनो 50 आहे, 50 न्यूटन आहे आणि मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया दिलाय 1.2. बरोबर. समजा हा पॉईंट एक घरी इकडे घेतला, हा पॉईंट एक घरी इकडे येईल. मग हे झालं 2, 2 गुणिले 50 किती आलं 100. 100 भागिले किती येणार आहे 12. मग इथं उत्तर येणार 12 × 96. बरोबर. राहिले किती 4. पॉईंट घेतला
12 त्रिक 36, 12 त्रिक 36, राहिले परत 4, 12 त्रिक 36. अशा पद्धतीनं 8.33 तुम्हाला रेडियन पर सेकंड स्क्वेअर हा काय मिळणार आहे, अँग्युलर ऍक्सेलरेशन. बरोबर, समजलं. नेक्स्ट, angular momentum of rotating body. A rotating body has moment of inertia 9 kg/m² and angular velocity is 6 radian per second. Find its angular momentum about the axis of rotation. नीट लक्ष द्या बाळांनो, या ठिकाणी काय दिले तर अँग्युलर मोमेंटम आहे L इज इक्वल टू I इंटू ओमेगा. मग आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेला आहे 9 आणि अँग्युलर वेलोसिटी दिलेली आहे 6. 9 सक 54. डायरेक्ट तुम्हाला व्हॅल्यू मिळणार आहे अँग्युलर मोमेंटमची 54 आणि त्याचं SI युनिट आहे kg/m². अँग्युलर मोमेंटम. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल काय दिले बघा. अ डिस्क ऑफ मास 5 kg, रेडियस इज 0.25 मीटर, रोटेट अबाउट इट सेंट्रल ऍक्सिस विथ अँग्युलर वेलोसिटी 8 रेडियन पर सेकंड. कॅल्क्युलेट इट्स अँग्युलर मोमेंटम. आणि आपल्याला इनर्शियाची व्हॅल्यू काय दिली 1/2 mr². डिस्क साठीचा इनर्शिया आपल्याला वापरायचा आहे. बघा L इज इक्वल टू आहे I इंटू ओमेगा स्क्वेअर आणि मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर डिस्क काय सांगितले 1/2 mr² इंटू ओमेगा. हे 1/2 तसंच राहील. m ची व्हॅल्यू किती दिली बाळांनो 5, r चा स्क्वेअर दिलाय 0.25 चा स्क्वेअर आणि अँग्युलर वेलोसिटी किती आहे 8 आहे. बरोबर, आता लक्षात घ्या इथं हे 8 आणि 5, 8×5 40 आणि 40 भागिले 2 किती येणार आहे 20 येईल आणि 0.25 चा वर्ग हा येणार आहे 0.0625. आता लक्षात घ्या हा जो पॉइंट म्हणजे इथं जे शून्य दिले ते 10 आहे. 10 जर याला गुणलं तर किती येणार आहे 0.625. म्हणजे थोडक्यात काय येईल 2 गुणुले 0.625 आणि जर 2 आपण गुणलं तर 2×5 10 येईल, 2×2 4 आणि 1 5 येईल, 2×6 12 येईल, इथं हातच्या 1 येईल, 2×0 1 येईल आणि 3 संख्येच्या आधी पॉइंट दिला तर 1.250 असं आपल्याला अँग्युलर मोमेंटम मिळणार आहे. समजले का. अतिशय सोपी एक्झाम्पल तुम्हाला बेसिक दिलेले आहेत. बाकीचे एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी या PDF मधून सोडवायचे आहेत. ही PDF तुम्हाला ऑलरेडी पाठवलेली आहे. थँक्यू.